श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आपण देवपूजेचे काही नियम पाहणार आहोत. हे नियम पाळल्यामुळे देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. नियम पहिला, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये, त्यामुळे घरात आजारपण येते. नियम दुसरा, देवांना नमस्कार करताना नेहमी डोक्यावर टोपी घालावयाची आहे. देवघर हे आपल्या घरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही आणि त्या घराला शोभाही येत नाही. बाहेर जाऊन किती देवदेव करा, पण देवपूजा तुमच्या घरातील देवांना जर घरामध्ये जागा नसेल तर तुमची भक्ती ही कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आजच्या या लेखामध्ये किंवा व्हिडिओमध्ये देवघराबाबत आपण असे काही नियम पाहणार आहोत जे नियम आपल्याला पाळावयाचे आहेत. त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर तुमच्या नातेवाईक मित्रमंडळांमध्ये देखील शेअर करा. देवघरात भिंतींना किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो आणि मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवतांचे फोटो देवघरात किंवा पूजेत ठेवू नयेत. देवतांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे करून ठेवायची नसतात. आपण देवाला जी फुले जे वाहतो जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीत प्रवाहित करावयाचे असते. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 2 वाती मिक्स करून लावायच्या, नाहीतर 1 वात लावली तरी देखील चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण आपण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असताना ते शांततेतच केलेले चांगले. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा. आपल्या मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. म्हणजे स्वतःला गंध लावायचा असल्यास मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावायचा असल्यास तो अंगठ्याने लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये.
त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी पदार्थ आहेत आणि तामसी पदार्थ हे देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. जर मूर्ती घरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण या देवांची जी काही सेवा किंवा पूजा आपण करतो ती आपल्याला लागू पडत नाही. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आज देवघराच्या बाबतीत आपण ऐकले आहेत. हे नियम आपण पाळल्यामुळे देवघरामध्ये प्रसन्नता येते आणि घरात देखील शांतता लाभते. घरातील लोक हे आरोगी आणि आनंददायी राहतात. देवांचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी राहतो आणि देवांचा वास देखील आपल्या घरात नेहमीच वावरत असतो. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ येथेच मी समाप्त करते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मी पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक सेवा देत राहील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ इथे संपवते. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.